नमस्कार. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाचे 2 विषय होते, ज्याच्यामधला पहिला विषय होता भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी संदर्भामधला, ज्याच्याबद्दल मी सांगू इच्छिते की आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलांमध्ये सायंटिफिक टेम्पर निर्माण व्हावा, त्याचबद्दल जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी, क्रिटिकल थिंकिंग वाढावं, या दृष्टिकोनातून सातत्याने आमचा प्रयत्न होता. आणि 21व्या शतकातला भारताचा किंवा महाराष्ट्राचा विद्यार्थी हा तंत्रज्ञानाबद्दल आणि विज्ञानाच्याबद्दल त्याला माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून आपण भारतरत्न राजीव गांधी यांच्या नावाने जे आहे ते सायन्स आविष्कार नगरी ही जी आहे ते पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे आपण त्या ठिकाणी करत आहोत. तिथले आम्हाला जवळपास 8 एकर जी आहे ती जमीनसुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि या प्रोजेक्टसाठी आम्हाला सांगते मी तुम्हाला 191 कोटी रुपयाचा हा पूर्ण प्रोजेक्टची जी आहे त्याची किंमत असणार आहे, ज्याच्यामध्ये विविध सायंटिफिक म्हणजे व्हिज्युअल तयार करणार आहोत, ज्याच्यामध्ये इतिहास असेल, ज्याच्यामध्ये विज्ञान असेल, ज्याच्यामध्ये प्रोफेशनलच्या बाबतीमध्ये असेल किंवा ऑटोमोबाईलच्या बाबतीमध्ये असेल, पॅन्डेमिकच्या बाबतीमध्ये असेल, या स्वरूपामधले विविध जे आहे ते तज्ज्ञांच्या माध्यमातून ही तयार होईल. ज्यांनी सायन्स आपल्या माहिती नेहरू प्लॅनेटोरियम तयार केलेलं आहे त्या संस्थेच्या माध्यमातून ही सायन्स सिटी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे पहिला निर्णय हा आम्ही घेतलेला आहे हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातला. आणि दुसरा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे याच्याबद्दल मला सांगायला पाहिजे की आम्ही राज्यामधील ज्या आदर्श शाळा आम्ही ज्या आपल्या सर्वांना माहिती आहे, मी सातत्याने आपल्याशी याविषयी बोलत होते, अशा आदर्श शाळांसाठी आम्ही जवळपास महाराष्ट्रामधल्या आता आपण 488 शाळांची निवड केलेली आहे. जे निवड करत असताना आम्ही खूपशा क्रायटेरिया निर्माण केला होता आणि ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पटसंख्या वाढू शकते, ज्याच्यामध्ये प्रांगण असेल, ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये आम्हाला विविध सुविधा देता येतील, कुठे लायब्ररी असेल, लॅबोरेटरी असेल किंवा इतरही आम्ही सगळ्या गोष्टींचं मॅपिंग केलेलं आहे, त्या गोष्टी आम्हाला भविष्यामध्ये त्या शाळेमध्ये द्यायच्या आहेत. अशा ठिकाणचे आपण जवळपास 488 शाळा ज्या आहेत त्यांची निवड केलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला एकूण जे बजेट आहे ते 494 कोटी इतकं बजेट जे आहे ते आज आम्ही मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर केला होता. मंत्रिमंडळाने त्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये 100 कोटी हा निधी जो आहे तो शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि बाकीच्या उर्वरित निधीसाठी जे आहे ते आम्हाला पुरवणी मागणीच्या संदर्भामधून हा मिळणार आहे. आणि याच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हर्च्युअल क्लासरूम, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, वाचनालय, विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षण भिंत, या संदर्भामधला आपत्ती कक्ष आणि विविध अजून जसं मी सांगितलं तुम्हाला या गोष्टीचा याच्यामध्ये जे आहे त्या इन्क्लूड असणार आहेत. आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 488 शाळांमध्ये जे आहे त्या आदर्श शाळेसंदर्भामधला सुद्धा आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. अशा तऱ्हेचे 2 निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातले आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. सर्वांना माहिती आहे की भारतरत्न राजीव गांधी जी विज्ञान आविष्कार नगरी या संदर्भामध्ये मी मागील 6 महिन्यापासून आम्ही फॉलोअप करत होतो. त्या संदर्भामध्ये जमीन आम्हाला प्राप्त झाली. आमचा प्रयत्न होता की मोठी जमीन मिळाली तर हॉरिझॉन्टल करता येईल का, पण ज्यावेळी आम्हाला 8 एकर जमीन मिळाली त्यावेळी आम्ही शांघायच्या मॉडेलचा अभ्यास करतो की आम्ही व्हर्टिकली कशी जी आहे ती सायन्स आणि विज्ञान सिटी आम्ही निर्माण करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आमची सातत्याने चर्चा चालू आहे. आणि जसं मी सांगितलं की याचं काम जे आहे ते नेहरू प्लॅनेटोरियमच्या माध्यमाच्या जी यंत्रणेने केले त्याच यंत्रणेच्या माध्यमातून हे काम होणार आहे. यासाठी आपल्याला माहिती आहे की 60% निधी हा केंद्राचा मिळणार आहे आणि 40% निधी हा राज्याचा असणार आहे, ज्याच्यामध्ये 191 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भामधले कमिटी केलेली आहे, ज्याच्यामध्ये वैज्ञानिक असतील, ज्याच्यामध्ये इतिहासकार असतील की ज्यांच्या माध्यमातून याच्यावरती कंटिन्युअस मॉनिटरिंग राहील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्याससुद्धा याच्यामध्ये केला जाईल. परंतु ही एक सिटी निर्माण झाली तर आमचा एक प्रयत्न असा आहे की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाता येईल, अशा ठिकाणी ही सिटी बनवण्याचा प्रयत्न आमचा चालला आहे की जिथे सगळ्याकडून महाराष्ट्रामध्ये जाणं येणं विद्यार्थ्यांना खूप सोपं होईल आणि तिथे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती होईल, तिथे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सायंटिफिक टेम्पर निर्माण करावं, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, अशा तऱ्हेचं एक वातावरण त्या सिटीच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि त्याच्यामध्ये तिथली असलेली परिस्थिती, तिथलं ऑटोमोबाईल फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर विद्यार्थ्यांना त्याचंसुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. आणि जसं मी आता सांगितलं की आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान वाढल्यामुळे, विज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे त्याचंसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे आहे ते मला वाटतं दृश्य स्वरूपात आणि विविध माध्यमातून, जसं आपण गडकिल्ले बघतो की आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण व्हर्च्युअली तुम्ही मुलं तिथे जातील आणि व्हर्च्युअली मुलं तिथे ते गडकिल्ले बघू शकतील, महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो बघू शकतील. आणि त्यामुळे मला वाटतं की विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं असं केंद्र असणार आहे येणाऱ्या काळामध्ये.
आदर्श शाळेची संकल्पना आम्ही ज्यावेळी विचार केला त्यावेळी आम्ही सुरुवातीला खूप साऱ्या शाळांचा अभ्यास केला आणि त्यानंतर आम्ही अशी विचार केला की ज्या शाळेमध्ये पटसंख्या वाढते आहे किंवा ज्या संख्येमध्ये वाढली तर तिथे मोठ्या प्रमाणात जागा असेल, जिथे प्रांगण आहे, ज्याच्या आवारामध्ये भविष्यामध्ये आम्हाला अंगणवाडी, कारण NEPच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्री प्रायमरी एज्युकेशनसुद्धा महत्त्वाचं सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी आम्हाला लायब्ररी असेल किंवा एखादं वाचन कोणा करायला मिळेल, मुलांसाठी चांगल्या तऱ्हेने टॉयलेट करता येईल. आणि त्यामुळे आम्ही प्रयत्न असाच केला की या शाळा ज्याच्यामध्ये लोकसहभागसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असण्याची आणि लोकप्रतिनिधीसुद्धा त्यामध्ये भाग घेण्याची खूप आवश्यकता आहे. आणि त्यामुळे या सगळ्या शाळांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आम्ही जवळपास 488 शाळांची निवड केली, ज्यासाठी आम्ही जवळपास 1 कोटी प्रत्येक शाळेला असं बजेट सर्वसाधारणपणे छोट्या तालुक्यामध्ये 1 शाळा घेतलेली आहे, मोठ्या तालुक्यामध्ये 2 शाळा, अशा तऱ्हेने आपण शाळांची निवड करून या शाळांसाठी बजेट घेतलेलं आहे. नाही, मला सांगायला पाहिजे की मागच्या हप्त्यामध्ये माझी टास्क फोर्सची बैठक झाली होती आणि टास्क फोर्सची जी पेडॅट्रिक टास्क फोर्समध्ये जी मंडळी होती त्यांच्याशी याविषयी चर्चा झाली. त्यांच्या SOPs काही सूचना त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आला. आमच्याकडून त्यांच्याशी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये शिक्षकचे आमचे जे एक्सपर्ट होते, तज्ज्ञ मंडळी, तीसुद्धा त्याच्यामध्ये होती आणि त्या मंडळीने सर्वांनी एकमेकाशी चर्चा केली. त्याच्यामुळे त्यांच्या काही सूचना आम्हाला प्राप्त झाल्या की त्यांचं म्हणणं होतं की आपण SOPsमध्ये काही गोष्टीच्या जबाबदारी पालकांवरती खूप आपण दिलेली आहे, ती 2 जबाबदाऱ्या दिल्या. त्यांचं म्हणणं होतं की अजून आपण जबाबदाऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांचं म्हणणं होतं की अशा तऱ्हेने वेगळ्या गोष्टीमध्ये काही त्यांच्या सूचना होत्या त्या त्यांनी आम्हाला पुटअप केल्या आणि त्या सूचनांच्या नंतर मग आम्ही त्याच्यावरती आता SOPsमध्ये आता आमच्या बदलाव करावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम आता सुरू झालेलं आहे. परंतु आज या चर्चेच्या माध्यमातून आपण सगळ्यांशी मी हेच बोलायला आलेले आहे की एक मुलांच्या दृष्टिकोनातून जसं मी सांगितलं की पिंपरी चिंचवडला ही विज्ञान नगरी बनते, त्याच तऱ्हेने विभागीय स्तरावरती पण आपण भारतरत्न राजीव गांधी केंद्र भविष्यामध्ये घेणारा, जशी जागा आम्हाला उपलब्ध झाली तर त्यानंतर त्या ठिकाणी 50 कोटीची आपण अशी केंद्रसुद्धा निर्माण करणार आहोत. त्यामुळे एक प्रयत्न आहे की महाराष्ट्र हा जसं मी सांगितलं की सायंटिफिकदृष्ट्या आणि टेम्पर मुलांमध्ये निर्माण होऊ, या दृष्टिकोनातून आम्ही हे उचललेलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल. नाही, जसं मी सांगितलं की एकदा आमचं पॅडियाट्रिक टास्क फोर्सशी बोलणं झालं आहे, सेकंड पण आमचं कदाचित बोलणं येणाऱ्या काळामध्ये होईल, कारण त्यांनी जे आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे SOPsमध्ये काही बदलाव करून त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आमचं पॅरेंट्सला आणि टीचरना कशा तऱ्हेने आपण ब्रीफ केलं पाहिजे, त्या तऱ्हेचं तर ब्रीफिंग त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी ऑर्गनाईज करावं लागेल सेमिनार, आणि त्यानंतर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये करू. परंतु ज्यावेळी आमची चर्चा झाली त्यावेळी त्या चर्चेमध्ये खूप सारी एक्सपर्ट मंडळी उपस्थित होती, शिक्षक क्षेत्रामधली पण आणि डॉक्टरी क्षेत्रामधली आणि पॅडियाट्रिक, असं मी तुम्हाला सांगितलं स्पेसिफिकली मुलांच्या याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी सांगितलं की आपण मॉनिटरिंग करून, ट्रेनिंग देऊन आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास ऑब्झर्व करूनच ह्या येणाऱ्या काळामध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं येणाऱ्या काळात आमची दुसरी बैठक होईल आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भामध्ये आमची फाईल मूव्ह होईल आणि त्याच्यामध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल. मैं आज आप सबको कहना चाहती हूँ कि मंत्रिमंडल में हमारे 2 प्रस्ताव हमारी तरफ से गए थे शालेय शिक्षण विभाग की तरफ से, और उसमें एक प्रस्ताव था भारत रत्न राजीव गांधी जी के 75 साल के ऊपर हमने जो है कि उनके नाम की एक साइंस आविष्कार नगरी, साइंस सिटी, वो प्रस्ताव हमने आज मंत्रिमंडल के सामने हम लेके गए. पिंपरी चिंचवड़ में ये सिटी बनने वाली है, जिसको जैसे मैंने कहा कि हमको 8 एकड़ जगह पिंपरी चिंचवड़ के मुंबई महानगर पालिका के माध्यम से हमें मिली है, और जहाँ पे हम 191 करोड़ के प्रोजेक्ट बनाने वाले हैं, जिसमें केंद्र का 60% और राज्य का जो है वो 40% हिस्सा रहेगा. और कोशिश हमारी यही है कि आने वाले दिनों में इसके लिए एक कमेटी बनाए, जिसमें जैसे मैंने कहा कि साइंटिस्ट, इतिहासकार, इनको इस कमेटी में लिया जाए और इस पूरे राजीव गांधी आविष्कार सिटी का जो निर्माण है वो मैं आपसे कहना चाहती हूँ कि नेहरू प्लानिटोरियम ने जिन्होंने बनाया है वैसे वही लोग इसका भी निर्माण करने वाले हैं. उसी तरह से विभागीय स्तर पे 6 महसूल स्तर पे भी हम 50-50 करोड़ की जब जगह हमें उपलब्ध होगी हम भारत रत्न राजीव गांधी साइंस सेंटर बनाने वाले हैं. तो ये एक प्रस्ताव हमारा था. दूसरा हमारा सबसे बड़ा जो प्रस्ताव था वो हमारा मॉडर्न स्कूल के बारे में था, जिसमें जैसा मैंने आपसे कहा कि हमने राज्य भर के बहुत से स्कूल के एग्जामिनेशन करके हमने अभी तक 488 स्कूल को जो है वो चूज़ किया है, और उसमें से हमको जो बजट लगने वाला है जब लगभग 494 करोड़ का बजट लगने वाला है, जिसमें हम ये सुविधाएं बनाने वाले हैं, जिसे स्कूल की इमारत को अच्छा बनाना, उसके ग्राउंड को अच्छा बनाना,
वॉल कंपाउंड उसके बाजू में का काम करना, वहाँ लेबोरेटरी देना, एक वाचन कोपरा तैयार करना, तो अलग अलग चीज़ें उसमें हम करने की इसमें जो है वो मॉडल स्कूल में, जिसमें सबसे बड़ा हमारा यही रहेगा कि ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेशन जो है वो वहाँ के लोकल का रहे और वहाँ की जनता उसमें पार्टिसिपेट करके वो स्कूल जो है वो आदर्श स्कूल बनाए। कई राज्यों में स्कूल खुल गए आज से, क्या महाराष्ट्र में भी कोई प्लानिंग है स्कूल? आपने जैसा कहा कि बहुत से राज्यों में स्कूल शुरू हो गए हैं, महाराष्ट्र में भी हमने, जैसे आपको पता है कि निर्णय लिया था, फिर टास्क फोर्स ने हमें कुछ अलग उनका ओपिनियन था। जैसा मैंने कहा कि पिछले हफ्ते में हमारे टास्क फोर्स के साथ, पेडियाट्रिक टास्क फोर्स के साथ हमारी बैठक हुई और उस बैठक में उन्होंने हमसे कहा कि जो SOPs हमारे थे, जो हमने उनको बताए, उनके कुछ SOPs थे, उनके कुछ सूचनाएं थे। मुझे लगता है हमारी चर्चा जो लास्ट टाइम की हुई थी, जिसमें टीचर्स एक्सपर्ट थे, पेडियाट्रिक्स एक्सपर्ट थे, डॉक्टर एक्सपर्ट थे, ऐसा सभी थे, बहुत पॉजिटिव रही। जैसे आप सभी लोग को मालूम भी है, मैंने न्यूज़ में भी जितना पढ़ा था कि सबको बताया कि बहुत पॉजिटिव चर्चा रही और जो उन्होंने सूचना की थी उसको हमने इनकॉर्पोरेट किया है और वो इनकॉर्पोरेट करके हम जो है वो माननीय मुख्यमंत्री जी के पास वो फाइल भेजेंगे और आने वाले दिनों में उसके ऊपर मुझे लगता है निर्णय होगा। नहीं, इसलिए मैंने कहा कि जब तक वो SOPs उनके साथ हम लोग शेयर करेंगे, क्योंकि उनके SOPs में बहुत सारी चीज़ों में पेरेंट्स को किस तरह से इन्वॉल्व करना है, टीचर्स को किस तरह से ट्रेनिंग देना है, वो अलग अलग चीज़ें, तो हम एक बार उनसे वो शेयर करेंगे। मुझे लगता है टास्क फोर्स एक बार सेटिस्फाइड हो गए तो मुझे लगता है माननीय मुख्यमंत्री जी के पास से फाइल भेजिए। थैंक यू वेरी मच।